सर्वांना नमस्कार. मी विकास मीना, आता नव्याने रजू झालेला जिल्हाधिकारी यवतमाळ. ऑलरेडी मी मागे छत्रपती संभाजीनगरमध्ये सीओचा कार्यकाल करून या ठिकाणी आलेला आहे. तिकडे मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद होतो. आता या जिल्ह्यामध्ये मला काम करण्याची संधी भेटली, ते एक गौरवाची गोष्टी आहे. एक मोठा जिल्हा आहे, चॅलेंजिंग आहे आणि असा जिल्हा आहे ज्यामध्ये विकास कामांची खूप गरज आहे. आणि स्पेसिफिकली आपल्याकडे पाणीचा इश्यू असो, शेतीचा विषय असो, या ग्रामीण भागामध्ये रस्त्याचे विषय असो, असा कोई मेजर पोलीस खात्यातून काही म्हणजे पोलीस खात्यासाठी काही बहुत मोठा चॅलेंज नाही आहे. पण तरी पण आपल्या जिल्ह्यामध्ये सगळी गोष्टी म्हणजे सर्वांगीण विकास ज्याला म्हणतो, ची सगळी टीम, मी, जिल्हा परिषद सीईओ आणि पोलीस अधीक्षक महोदय, तिघांची टीम मिळून प्रत्येक म्हणजे कोऱ्याकोपऱ्यातून प्रत्येक गावामध्ये विकास काम करून दाखवणार आहे. त्याचा काम आपले पुणे जिल्ह्याची टीम त्यासाठी काम करणार आहे. आणि शेतीविषयक ऑलरेडी काल मी मीटिंग घेतली होती. त्यामध्ये ही एक विषय खूप मुख्य म्हणजे ठळक रीतीने ते आलेलं आहे की शेतकऱ्यांची आत्महत्याचा प्रमाण आपल्या जिल्ह्यामध्ये खूप जास्त आहे. आल्याच्या पूर्वी पण मला त्याबाबत माहिती होती. बट स्पेसिफिकली कृषी खात्याचाही विषय नाही, त्यामध्ये सिंचन खाता पण आहे, मनरेगा आहे, उपजीविकाचे विषय येतात, त्यामध्ये आपले बचत गटाचा त्यामध्ये रोल राहतो आहे. गावामध्ये जे आरोग्याचा विषय आहे की आजकाल मेंटल हेल्थच्या संदर्भात पण आपल्याला विषयावर लक्ष देण्याची गरज आहे. लोकांचा उत्पन्नाचा स्रोत कसा रीतीने वाढवू शकतो त्यावर फोकस करण्याची गरज आहे. पशुपालन खातं आहे, मत्स्य खातं आहे, रेशम खातं आहे, त्यासोबत इतर खाते ज्यामार्फत आपण उपजीविका वाढवण्याचे प्रयत्न करू शकतो आहे, त्यावर मी विशेष भर देणार आहे. आणि त्याच्यामार्फत हे प्रमाण आहे आणि हे जो तुम्ही सांगतात की आपल्याकडे प्रमाण खूप मोठ्या रीतीने वाढलेलं आहे, ते आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू.